या शंभूराजे, बसा. आऊसाहेब येतीलच इतक्यात. आऊसाहेबांना पहिल्यांदाच पाहिलं ना चुली पुढे? आमच्यासाठी. तुमच्यासाठीच हो. खरं तर अन्नपूर्णा आपण कधी पाहिलीच नाही, पण अन्नपूर्णा स्वयंपाक करताना कशी दिसत असेल तर ती आऊसाहेबांसारखी. मनासारखा बेत जुळून आलाय आज. पण इकडच्या स्वारींची कमी. ते असते तर समाधानाने 2 घास खाल्ले असते, पण हे गेले उंबरखिंडीकडे. पुतळा निर्धास्त असा. इकडे आम्ही डाळीचे पुरण केले आणि तिकडे शिवबाने गनिमांचे पुरण केले. गनिमी काव्याच्या वरवंट्याखाली चांगला सापडलाय आणि शरण आलाय. असं आत्ता समजलं गुळवणीतला गुळ कसा वाढवला ते. गोड ऐकू आले, गोड पाहावयास मिळाले, म्हणून हा अट्टाहास. घ्या. तुम्ही भरवा. तसं ठरलं होतं आपलं. सगळं लक्षात ठेवतात. तुम्ही ग भरवू? नख. आऊसाहेब, अहो पुरणपोळी विरघळली आणि चव. याआधी आम्ही अशी पुरणपोळी खाल्लीच नाही. तुम्हास आवडली ना, यातच आम्हाला समाधान. आऊसाहेब, आमच्या मातोश्रींनाही शिकवा ना अशी पुरणपोळी बनवायला. आमच्या एवढ्या मातोश्री आहेत, जर त्या अशी पुरणपोळी बनवायला शिकल्या तर मग आम्ही रोज पुरणपोळी खाऊ. शिकवाल ना? जरूर. तुम्ही मातीतली कास ओळखलीत ना, म्हणून ही पुरणपोळी. आता माणसांमधली कास ओळखायला शिका. माणसातही काच असते. हो, स्वार्थ, लालसा, लबाडी, देशद्रोह या काचाच. त्या जर ओळखता आल्या नाही ना, तर स्वप्नांना तडा जातो. कल्याणी, आज गडावर यायला उशीर झाला. माफी असावी आऊसाहेब. अहो आऊसाहेब, गडाखाली वाडीतल्या देवळात चोरी झाली. चोरी? देवळा? बोला पुजारी. काही नाही, काल होम केला होता म्हणून आज ही विभूती घेऊन आलोय. आत या सदरेवर. नको नको, कारण आजच आपल्यासाठी ग्रंथ पठणास आरंभ करतोय. आमच्यासाठी? हो, आपला अधिकार अबाधित राहावा म्हणून, आपले आरोग्य उत्तम राहावे आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून ग्रंथ पठण. बघितलं किती काळजी घेतात, किती देवा धर्माचं करतात आपल्यासाठी. हो, आणि तेही मनापासून. एक ही चूक होऊ द्यायची नाही, नाहीतर त्या पूजा अर्चेला काय अर्थ. या आत या, गुळ पाणी घ्या आणि मग गड उतरा. नको नको, दर्शन झाले, भरून पावले. तुम्ही सुद्धा भेटलात ते अफजल खान कोणाड्यासमोर. अहो त्यात काय, बाळोबा पुजारी म्हणजे देवाचा माणूस, पुण्यवंत. काशीचे दर्शन 2दा घडले. माझे नशीबच मोठे, म्हणून जो संकल्प करतो तो पूर्णत्वास जातो. ही विभूती आज्ञा असावी. अहो राणी साहेब आहेत त्या, सीतामाईचा वासा घेऊन जन्माला आल्या आहेत. दुसऱ्या कोणावर वनवासाची सावली पडू देत नाहीत त्या. अगदी पटले. आता माझी काळजी मिटली. आज्ञा असावी. येतो राणी साहेब. हे पहिल्यांदाच घडलं. एवढं जागृत देवस्थान
आणि चोरी झाली, माझ्या जीवाला चटकाच बसला. अरे माझी बी तारा तीच झाली. 3-4 वेळा पुजाऱ्याच्या कानावर घातलं, पर त्यो ऐकून न ऐकल्यासारखंच करतोय बघ. आज गडावर गेलाय, बघू सरकार तक्रार केली का ते विचारू त्याला. विचारू, नाहीतर आपला मार्ग आपल्याला मोकळा. काय करणार मग? सरळ आऊसाहेबांकडे जायचं आणि त्यांना सगळी हकीकत सांगायची. त्यांना सांगायचं आपल्या देवळात देवाची चोरी व्हायला लागलीये, आता तुम्हीच आम्हाला चोर पकडून द्या. मग त्या चोराचं काय करायचं ना ते गाव बघून घेईल. राजांनी उंबरखिंडीत कारतलब खानाचा धुवा उडवला आऊसाहेब, आणि राजा आता कोकणात उतरलेत. आणि राजा आपल्या दळबारासह आपल्या दिशेने येत आहेत हे बघून आता सुर्वे घाबरून गेलाय. सुरव्यांचा मागील हिशोब आहे, तो पुरा करायला हवा. आणि राजे तो करतील याचा भरोसा आहे आम्हाला. मुजरा आऊसाहेब. आऊसाहेब, अहो आमच्या गावातल्या देवळामध्ये चोरी झाली. चोरी सोमवारी पहाटे झाली, बरोबर? वय वय, पर तुम्हाला कसं ठाव? आम्हास ठाव आहे, पण शामराज पंत तुम्हाला ठाव आहे का? जी नाही. ठाव नाही? वजय, सदरेवर तक्रार आली नाही. मतलब तक्रार आली तरच बरं वाईट बघणार. गडाखालच्या गावात चोरी होते आणि तुम्हाला खबर नाही? याचा अर्थ आपलं सरकार डोळे मिटून दूध पितं असा होत नाही का? चुकलं आमचं. लोकांनी तक्रार दिली तरच जागे व्हायचे ही आम रियासत आहे. हे स्वराज्य आहे, इथे असे चालणार नाही. आऊसाहेब, अहो आम्ही पुजाऱ्याला बी सांगितलं, पण त्यानं बी हात वर केलं. खरे तर तक्रार पुजाऱ्याने द्यायला हवी होती. आणि तसाही तो काल परवा गडावर येऊन गेला, आम्ही ओझरता पाहिला. म्हणजे काहीतरी काळेबेरे आहे. त्या पुजाऱ्याला आमच्या समोर हजर करा आणि निराजी पंत परवा न्यायाची सदर बसवा. जी आऊसाहेब. स्वराज्यात देवळातच देव चोरीला जातात, अत्यंत शर्मेची बाब आहे. जो कोणी चोर असेल त्याचे हात छाटले जातील. पंत, संशयिताला ताबडतोब ताब्यात घ्या आणि तशा सूचना द्या. जी आऊसाहेब. निराजी पंत, न्यायाची सदर तातडीने बसवा. जी आऊसाहेब. सदरेवर या घटनेची शहानिशा करू आणि मग त्यानंतर निराजी पंत खऱ्या चोराला सजा सुनावतील. येतो आऊसाहेब. आबाजी, नानाजी, उन्हाचा रख आहे, भुकेची वेळ झालेली आहे. 2 घास खाऊन घे आणि मग उन्ह उतरल्यानंतर जा. सोनोपंत. जी आऊसाहेब, आले लक्षात. चला आपण. आऊसाहेब, ही चोरी शोधणं म्हणजे काच शोधण्यासारखं आहे ना? हो. मग आम्ही तुम्हाला मदत करू काच शोधायला. हो, तुम्ही मदत कराच. युवराज म्हणून तुमचं ते कर्तव्य आहे. हे 2 जोड द्या. पर 2 तास होतील ना? मग असं करा, 4 जोड द्या. होय. धाराऊ, मोजड्या घेतल्यात 4 जोड. आवडल्या? कशा दिसतील शंभूराजांना? आव राणी साहेब, ज्या पायांसाठी ह्या मोजड्या घेतल्यात ते पाय आहेत का ठिकाणावर? का? काय झालं? आव समदा गोड पालथा घातला, पर शंभू बाळके कुठं नजरेला पडलं नाहीत. हे भगवंता, कुठे गेले असतील आता? मामा, जी बस. हे असू द्या आणि पंतांना सांगून दाम घ्या. जी राणी साहेब. धाराऊ, आणि बघितलं का, पाण्याकरता पाणपोई घेतलीये. उन्हातानातून फिरतात. कशी आहे? लई झाक आहे, पाहिजेलच वती. आता अडकवली खोगिरात का निघाले?
खुश होतील. पण गेले कुठे एवढ्या सकाळी? दरवाजा बंद असतो का? म्हणजे रोज रात्री कडी कुलूप? वय युवराज लावत्यात. मुखवटा कधी देवच घालतात? याआधी चोरी झाली का? नाही, पर हा चोरी झाली ना तेव्हापासनं गावात काय काय घडायला लागले. ठीक आहे, आम्ही तुम्हाला देवाचा मुखवटा मिळवून देऊ, आणि जरी नाही मिळाला तरी सरकारातनं देऊ. राणीसाहेब, 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 थांबा थांबा. राणीसाहेब, वाचवा, गरीबाला वाचवा. काय झालं? अहो, सरकारात हजर राहण्याचा हुकूम झालाय. कारण देवळात चोरी झाली. महादेवाचा मुखवटा आणि पिंडीवरील साप दोन्ही गायब. सरकारी कामात आम्ही दखल देत नाही. मेलो मेलो राणीसाहेब, आता मला कोण वाचवणार? चोरी तुम्ही केलीये का? शिव 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 शिव, काय म्हणता राणीसाहेब? मी चोरी केली नाही, पण गाव माझ्या विरोधात गेलाय. देवळात गडबड झाली त्यामुळे. अहो राणीसाहेब, लईच काकुळतीला आलेत पुजारी, आणि देवा धर्माचं आपल्यासाठीच करतात ना. द्या त्यांना अभय. तुम्ही गुन्हा केला नाही ना? नाही. मग आमचं अभय आहे तुम्हाला. हो हो राणीसाहेब. राणीसाहेब चला. बोला, लवकर कबूल व्हा. कोणी चोरी केली? सरकार, आम्ही चोरी नाही केली, तुमच्या पाया पडतो. असं? आदल्या दिवशी तुम्ही गावात आला होता, त्याच रात्री गावात चोरी झाली. बोला, आऊसाहेब सदरेवर यायची आत कबूल व्हा. मायबाप, खरं सांगितलं तर आऊसाहेबांना विनंती करतो मी. सरकार, महादेवाची अंग घेऊन सांगतो, हे सरायतलं चोराचं काम आहे, आणि ते आता कुठं असतं ते देवाला ठावा.
आऊसाहेब, खटल्याच्या कामकाजात सुरुवात करण्याची परवानगी मिळावी. परवानगी आहे. आऊसाहेब, राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडीतील महादेवाचा मुखवटा आणि पिंडीवरल्या नागाची चोरी झाली सोमवारी, परंतु त्याची तक्रार सरकारात झाली नाही. म्हणून बाळोबा पुजारी अपराधी ठरतात. आऊसाहेब मी चोरी नाही केली. हो, चोरी करून मी कशाला नरकात जाईन? संशयित लोकांना पकडले आहे, पण ते पिढीजात व्यापारी आहेत. त्यामुळेच पुजारी चोरी करणाऱ्या चोरात सामील झाले की काय असा वहीम निर्माण होत आहे. नाव काय रे तुझं? काळूजी. शिव 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 शिव. हो हो, हे काय ऐकतो मी? माझ्यावर संशय? अहो, शिवपिंड सुचर्पित करून मी रात्रीच गावकऱ्यांसाठी पिंडीवर मुखवटा ठेवला, पण दुर्दैवानं रात्रीच चोरी झाली. मग गावकऱ्यांना उद्धट आणि उडवाउडवीची उत्तरे का दिलीत? मला वाटलं देवीचा कोप झाला, म्हणून मी घाबरलो. सरकार, चूक झाली. माफी माफी असावी आऊसाहेब. कोण तू? म्या काळूजी, चोर आहे. म्याच चोरी केली. यो देवाचा मुखवटा आहे. उचला. देवाचा ऐवज पायाशी ठेवताय? अरे चोरा, तू चोरी केलीस आणि फासावर मी गेलो असतो. बरी बुद्धी दिली तुला महादेवानं, म्हणून स्वतःच्या पायानं चालत आला. शेवटी त्यालाच काळजी हो गरिबाची. आऊसाहेब, चोर सापडलाय आता. द्या त्याला शिक्षा. आऊसाहेब, शिक्षा द्यायला हरकत नाही. मुद्देमाल सापडलाय, शिवाय चोर स्वतः कबुली देत आहे. तेच म्हणतो मी, धर्मशास्त्राप्रमाणे शिक्षा द्या चोराला, हात तोडण्याची. होय होय, म्हणजे पुन्हा असलं धाडस करायचं नाहीत. काळोजी चोराने चोरीची कबुली दिली, म्हणून त्या थांबा. महादेवाच्या देवळात ही नच कुणाची?